तूळ राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी म्हणजे समतोल, सौंदर्य, न्याय आणि सूक्ष्म जाणीवांचा अद्भुत संगम। तुमच्या स्वभावात एक वेगळीच नाजूकता आहे। तुम्ही लोकांना समजून घेता, त्यांच्या भावना ओळखता आणि प्रत्येक गोष्टीत संतुलन शोधण्याचा प्रयत्न करता। पण या सर्व शांततेच्या आड एक गूढ जग दडलेलं असतं, तुमच्या मनाचं, तुमच्या विचारांचं आणि तुमच्या भावनांचं। 4 ते 10 मे 2026चा हा आठवडा तुमच्यासाठी फक्त एक साधा काळ नाही, तर तो एक आत्मिक प्रवास आहे। जणू काही विश्व तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे काही गुपित धागे हलवू लागला आहे। तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट दिसणार नाहीत, पण त्या जाणवतील। काही भेटी, काही शब्द, काही प्रसंग हे सर्व साधे वाटतील, पण त्यांच्या मागे खोल अर्थ दडलेला असेल। या आठवड्याची सुरुवातच एका हलक्या पण गूढ ऊर्जेने होईल। तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळा बदल जाणवेल। कधी अचानक शांतता, कधी विचारांचा गोंधळ, कधी काही न सांगता येणारी भावना। हा गोंधळ नसून हा आत्म्याचा संवाद आहे। तूळ राशीचे लोक नेहमीच इतरांना समजून घेण्यास व्यस्त असतात, पण या आठवड्यात विश्व तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल। मी खरंच कोण आहे? मी जे निर्णय घेतो ते माझ्या मनाचे आहेत का इतरांच्या अपेक्षांचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळू लागतील। या काळात तुमचं मन दोन टोकांमध्ये अडकलेलं जाणवू शकतं। एकीकडे तुम्हाला शांतता, स्थिरता आणि प्रेम हवं असेल, तर दुसरीकडे काहीतरी नवीन, वेगळं आणि रोमांचक अनुभवण्याची ओढ असेल। हा संघर्ष तुम्हाला स्वभावाचाच भाग आहे, पण या आठवड्यात तो अधिक तीव्र होईल। मात्र हाच संघर्ष तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवणार आहे। तूळ राशी, तुमच्यासाठी एक मोठा दैवी संकेत म्हणजे संतुलन पुन्हा शोधण्याची वेळ आता आली आहे। काही गोष्टी तुमच्या आयुष्यात असंतुलित झालेल्या आहेत, कदाचित नातेसंबंध, कदाचित काम किंवा कदाचित तुमचं स्वतःचं मन। तुम्ही खूप काळ इतरांसाठी स्वतःला झुकवलं आहे, पण आता विश्व तुम्हाला सांगते स्वतःलाही महत्त्व द्या। या आठवड्यात काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात। एखादी जुनी आठवण पुन्हा जागी होईल, एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात परत येईल किंवा एखादा निर्णय घ्यायची वेळ येईल ज्यामुळे तुमचं आयुष्य वेगळ्या मार्गावर वळेल। हे सर्व योगायोग नाहीत, हे संकेत आहेत। तूळ राशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही नेहमीच बरोबर निर्णय घेण्याचा प्रयत्न करता, पण या आठवड्यात तुम्हाला कदाचित समजेल की प्रत्येक निर्णय बरोबर किंवा चूक असा नसतो। कधीकधी तो फक्त योग्य वेळेचा भाग असतो। म्हणूनच स्वतःवर जास्त कठोर होऊ नका। चुक्या झाल्या तरी त्या तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच असतात। तूळ राशी, या काळात तुमचं अंतर्मन खूप सक्रिय होईल। स्वप्नांमध्ये काही संदेश मिळू शकतात किंवा अचानक एखादी गोष्ट मनात येईल जी नंतर खरी ठरेल। ही तुमची अंतर्ज्ञा आहे, तिला दुर्लक्षित करू नका, कारण या आठवड्यात तुमचं सर्वात मोठं मार्गदर्शन बाहेरून नाही तर आतून येणार आहे। तुमच्या आजूबाजूला काही लोक असे असतील जे तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील। त्यांचे सल्ले, त्यांची मतं, त्यांचे निर्णय, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो। तुमच्यासाठी योग्य काय आहे हे फक्त तुम्हालाच कळू शकतं। या आठवड्याचा गूढ भाग असा आहे की तुम्हाला काही गोष्टींचं सत्य दिसू लागेल। काही नाती जशी तुम्हाला वाटत होती तशी नसतील, काही लोकांची खरी भूमिका समोर येईल आणि काही स्वप्न जी तुम्ही पाहिली होती ती बदलायला लागतील। हे सगळं थोडं अस्वस्थ करणारं असेल, पण हाच जागृतीचा क्षण आहे। शेवटी हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, संतुलन म्हणजे फक्त बाहेरचं जग नाही, तर आतलंही असतं। तुम्ही बाहेरचं आयुष्य कितीही सुंदर बनवलं तरी जर ते आतमध्ये गोंधळ असेल तर ती शांतता टिकणार नाही। म्हणूनच या आठवड्यात स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःला समजून घ्या आणि जे काही बदल आवश्यक आहेत ते स्वीकारा। हा काळ आहे गोंधळातून स्पष्टतेकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि स्वतःपासून स्वतःकडे जाण्याचा। तूळ राशी, 4 ते 10 मे 2026च्या या आठवड्यात आकाशातील ग्रहतारांची रचना तुमच्यासाठी अनुकूल होताना दिसते। जणू काही संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या आयुष्याला एका योग्य दिशेने ढकलत आहे। नक्षत्रांची हालचाल सूचित करते की गेल्या काही काळात जे अडथळे, संभ्रम किंवा थांबलेली कामं होती ती आता हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल। हा काळ तुमच्यासाठी ऊर्जेचा पुनर्जन्म घेऊन येतो, जिथे तुमची इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल। ग्रहस्थिती तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचे संकेत देते। वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळू शकते। काही लोकांसाठी नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीचे योग निर्माण होत आहेत। ताऱ्यांचा संकेत असा आहे की तुम्ही जर एखाद्या बदलाचा विचार करत असाल, नोकरी बदल, नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणं, तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे।
मात्र शनीचा सूक्ष्म प्रभाव सांगतो की शिस्त आणि संयम राखणं अत्यंत गरजेचं आहे. घाईत घेतलेले निर्णय टाळा, पण धाडस करायला घाबरू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. बुध ग्रहाची कृपा तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि अवघड विषय सुद्धा समजायला सोपे वाटतील. जर तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर या आठवड्यात केलेली मेहनत पुढे मोठे यश देऊ शकते. नक्षत्रांचा संकेत आहे, ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्याला विश्व साथ देतं. शुक्र ग्रहाचा प्रभाव या आठवड्यात खूपच सुंदर आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि प्रेम अधिक गहिरं होईल. ज्यांचं लग्न ठरायचं आहे त्यांच्यासाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. काही लोकांसाठी अचानक लग्नाची चर्चा होऊ शकते. ज्यांचं आधीपासून नातं आहे त्यांच्यातील गैरसमज दूर होतील आणि एकमेकाबद्दलचा विश्वास अधिक मजबूत होईल. ताऱ्यांचा संकेत स्पष्ट आहे. मनापासून जपलेले नातं या आठवड्यात फुलू शकतं. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि हळूहळू वाढ दर्शवतो. गुरुग्रहाचा आशीर्वाद असल्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. काही लोकांना जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते किंवा थांबलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र राहूचा हलका प्रभाव सांगतो की कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा. सकारात्मक बाजू अशी आहे की योग्य नियोजन केलं तर तुम्ही या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत पायाभरणी करू शकता. ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा एकूणच संदेश या आठवड्यात तुमच्या आयुष्यावर संतुलन आणि प्रगती यांचा प्रभाव आहे. ग्रह सांगत आहेत तुम्ही योग्य मार्गावर आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नक्षत्र सूचित करतात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला ओळखा, कारण त्या तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आहेत. तुळ राशी, हा काळ तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन आला आहे. तुमच्या मेहनतीला आता दिशा मिळणार आहे. तुमच्या नात्यांना स्थैर्य मिळणार आहे आणि तुमच्या स्वप्नांना आकार मिळणार आहे. कधी कधी आयुष्य हळू चालतं पण ते थांबत नाही. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. विश्व तुमच्या बाजूने आहे. तुम्ही फक्त पुढे चालत राहा. तुळ राशी, लक्षात ठेवा तुमचं आयुष्य कोणाच्या मतांवर नाही तर तुमच्या निर्णयांवर घडतं. या आठवड्यात ग्रह ताऱ्यांनी तुम्हाला जे संकेत दिले आहेत ते फक्त भविष्य सांगण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला उठून पुढे जाण्याची ताकद देण्यासाठी आहेत. तुमच्यात एक विलक्षण गुण आहे, संतुलन साधण्याचा. पण आता वेळ आली आहे फक्त संतुलन राखण्याची नाही, तर स्वतःसाठी उभं राहण्याची. जिथे तुम्ही सतत इतरांना प्राधान्य दिलं तिथे आता स्वतःलाही तितकंच महत्त्व द्या. जिथे तुम्ही थांबलात तिथून पुन्हा चालायला सुरुवात करा. कारण लक्षात ठेवा तुमचं भविष्य आधीच ठरलेलं नसतं. ते तुम्ही दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून तयार होतं. तुमच्या मेहनतीला अर्थ आहे, तुमच्या स्वप्नांना किंमत आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यात ती ताकद आहे. म्हणून या आठवड्यात एक ठाम निर्णय घ्या. मी माझं आयुष्य बदलणार आणि ते आजपासूनच. विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे, पण त्या मार्गावर चालायचं काम तुमचं आहे. उठा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि न थांबता पुढे चला, कारण तुमची वेळ आता सुरू झाली आहे.